नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज। पहिल्यांदाच झालेल्या भारतातील विश्वचषक खो खो स्पर्धेतील माळशिरस तालुक्यातील खेळाडू वेळापूर येथील रामजी कश्यप आपल्यासोबत आहेत। विश्वचषक जिंकला पहिला म्हणजे वर्ल्ड कप आम्ही जिंकलो, भारी वाटते। आणि भारताला आम्ही रिप्रेझेंट केलं, ह्याच्यामुळे लयच भारी वाटते। कोणाकोणाचा अभिनंदनाचा फोन आला, कोणी अभिनंदन केलं? सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांनी फोन केला होता जिंकल्यावर। आणि तेव्हा टीममध्ये निवड झाली तेव्हा बी सगळ्यांचाच फोन आला होता, म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन म्हणून। आणि जिंकल्यावर सगळ्यांनी म्हणजे गावाकडे फटाकडे वाजवले, ग्राउंडवर पेढे वाटले सरांनी, हे भारी वाटलं। जिंकल्यावर कोणाकोणाची भेट घेतली, कुठल्या नेत्यांना? मी पहिल्यांदा महाराष्ट्रात आलो, आम्ही अजयदादांना भेटलो। परत दुसऱ्यांदा मुरलीदादा आहेत, यांना भेटलो। परत आपल्या इथं धैर्यशील भाई असतील, आपले उत्तमराव जानकर असतील, आणि राम सातपुते यांना भेटलो। इतक्या स्पर्धा खेळला, विश्वचषक स्पर्धेचं काय वेगळे पण होतं? काय वेगळं तुम्हाला विश्वचषक स्पर्धेत जाणवलं? आम्ही म्हणजे वर्ल्ड कप म्हणजे पहिल्यांदाच होतं, म्हणजे आपल्या भारतात पहिल्यांदाच झालं। म्हणजे असं म्हणजे वर्ल्ड कप होईल असं वाटत नव्हतं, पण हे झालं। आणि पहिल्यांदाच म्हणजे वर्ल्ड कपमध्ये खेळलो, म्हणजे निवड झाली, लयच भारी वाटते। ग्रामीण भागातून सुरुवात झाली, वेळापूरमध्ये आज तुम्ही आहात, कसं वाटतंय नेमकं? खेळणं सुरुवात झाली खेळाची, तुमचं गुरु कोण होतं, कशी सुरुवात झाली? ह्या खो खोकडे जावं का वाटलं? मी 5वी क्लासला असताना म्हणजे सरांनी, म्हणजे जाधवने सर होते, मग ह्यांनी मला म्हणजे खेळताना शाळेत म्हणजे हे आपलं क्रीडा हे असते स्पर्धा, मग ह्याच्यात मला बघितलं पळताना। मग सरांनी मला विचारलं, तू खो खो खेळतो का? मी म्हणलं ठीक आहे। मग सर म्हणले उद्यापासून ये प्रॅक्टिसला। मग प्रॅक्टिसला यायला लागलो दररोज, 1-2 वर्ष प्रॅक्टिस केली। मग परत पहिल्या वर्षी म्हणजे आपल्या इथंच तालुका होता, तालुक्याला खेळलो। परत डिस्ट्रिक्टला आम्ही काय 1-2 वर्ष आम्ही हारलो म्हणजे, पण तरी बी आम्ही प्रॅक्टिस चालू ठेवली आणि आम्हाला म्हणजे फळ मिळत गेलं। परत स्टेटला गेलो, नॅशनल खेळलो। आणि सरांचा सपोर्ट आता म्हणजे भरपूर आहे आमचं, जाधवने सर असतील, सोमा सर असतील, जावेद सर, सगळ्यांचा सपोर्ट म्हणजे चांगला आहे। तुम्ही तुमच्या खेळाचं काय वैशिष्ट्य तुमच्या प्रशिक्षकांना आवडलं, क्रीडा मंत्र्यांना आवडलं? खेळ आपल्या म्हणजे सगळ्यांचाच म्हणजे चांगलाच असते, पण आपलं म्हणजे डिफेन्स हे सगळं म्हणजे चांगलं आहे। आणि आमची म्हणजे 60 प्लेयरची म्हणजे आपल्या काय प्रत्येक स्टेटमधून 3-4 पोरं बोलवलेली दिल्लीला आता। मग 60 पोरं होती, ह्याच्यातनं 15 पोरं सिलेक्ट केली। म्हणजे इथं 1 महिना आमचं म्हणजे बघितलं गेम कसा आहे, वेगवेगळ्या फॅसिलिटी होत्या इथे। आणि मग ह्याच्यातनं म्हणजे अटॅक, डिफेन्स कोण चांगलं करते आहे, अटॅक कोण चांगलं करते हे बघितलं। मग घेतली टीमनी सिलेक्ट केली, मग 15 आपल्या भारताची टीम सिलेक्ट केली इथं। आमची किती वर्ष झालं खो खो खेळत आहे आणि आतापर्यंत कुठल्या स्पर्धा जिंकल्या, किती स्पर्धा खेळल्या, देशभर असतील, जगभरातल्या असतील, किती स्पर्धेत सहभाग घेतला? आत्तापर्यंत मी तर खो खो स्टार्ट करून 12 वर्ष झाले, आणि मी आत्तापर्यंत 12 नॅशनल खेळलो आहे। ह्याच्यात 2 सिल्वर आहेत, 10 गोल्ड आहेत। रामजी, ह्या खेळानं काय दिलं नेमकं? म्हणजे काय वाटतं आपल्याला, काय मिळलं? खेळाचा तर आनंद आहेच, पण त्याच्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यात ह्या खेळानं काय दिलं, काय वाटतं? खो खोत आलो हीच लई मोठी गोष्ट आहे। आणि आता मी आहे हे खो खोमुळेच म्हणजे आता आहे इथं, नाही तर मी आत्तापर्यंत मी कामच करत असतो, म्हणजे घरातली छापडे ही उचलतच असतो। खो खोमध्ये आल्यामुळं म्हणजे सपोर्ट भेटला सगळ्यांचा, आणि सरांचा जर सपोर्ट होताच। पहिलं माझ्याकडे शूज घ्यायला बी पैसे नसायचे, म्हणजे खेळायला जाताना तिकीटलाही। मग सोमा सरांनी मला लई मदत केली। सोमा सर कोण? नाव काय त्याचं? सोमनाथ बनसोडे सर। तुम्ही सांगताय मी आता घरच्यांचाच व्यवसाय करत असतो छापड्याकडून, काय नेमकं व्यवसाय घरच्यांचा? अनेक चर्चा झाल्या तुमच्या निवडीनंतर, वारंवार चर्चा होतात, घरची पार्श्वभूमी काय आहे नेमकी? घरची आम्ही जी आपलं छापडी म्हणजे स्क्रॅपचा आमचा बिझनेस आहे, आपलं भंगारे गोळा करतो, भंगारी गोळा करायचो पहिला, घर चालायचं। आता म्हणजे खो खोमध्ये आल्यापासून म्हणजे
आता म्हणजे आता जागाही घेतली आम्ही इथं थोडीफार आता राहतोय. आता सरकारकडनं आता म्हणजे पैसे भेटणार आहेत आता वर्ल्ड कप खेळल्यामुळे. ह्याच्यातनं मग चांगलं घर बांधलेलं आणि शिक्षण किती झाले, घरची पार्श्वभूमी काय, आई वडील घरी कोण कोण असते, भाऊ किती आहेत, बहिणी किती आहेत, तुमचं शिक्षण किती झालं? मी आता फर्स्ट इयरला आहे बी एला. आणि घरात माझे मम्मी पप्पा, 2 भाऊ बहीण, मोठ्या भावाचं लग्न झाले, वहिनी आणि एक भावाचं 2 पोरं म्हणजे एक पोरगी एक पोरग असे आहेत. वेळापूरमध्ये वेळापूर एक खो खोची पंढरी मानली जाते. वेळापूरमधून अनेक खेळाडू घडलेत. तर आता खो खोसाठी काय योगदान द्यायचं? खो खोसाठी म्हणजे आता आपण जे आपली म्हणजे आता बारकी पोरं असतील ग्राउंडवर ह्यांना म्हणजे शिकवायचं, आपण बी ह्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायचं आणि ह्यांना बी गाठवायचा प्रयत्न करायचा. आणि आता मी जॉबला आहे सेंट्रल रेल्वेमध्ये. आणि रेल्वे कोट्यातनं मला घेतलेले स्पोर्ट कोट्यातनंच. आता मी सेंट्रल रेल्वेला जॉब करत आहे. घरातील अजून कोण कोण खो खो खेळतं? घरातलं बारका भाऊ खो खेळतं. बारका भाऊ 3 का 4 नॅशनल आहे आणि भरत अवॉर्ड बी भेटला आहे बारक्या भावाला. आता पुढे येणाऱ्या खेळाडूसाठी काय संदेश द्याल? काय खेळाडूंना म्हणजे मी हे एकच म्हणणं आहे, म्हणजे 1-2 वर्ष झाले आपलं म्हणजे असं म्हणजे वाटत असते आपलं म्हणजे आपली निवड होई नाही, पण ह्यांनी सोडलं नाही पाहिजे खो खो. ह्यांनी प्रॅक्टिस म्हणजे केली पाहिजे, एक ना एक दिवस फळ मिळेल. विश्वचषक जिंकून आल्यानंतर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? घरच्यांचं काय नेमकं भावना होत्या? काय त्यांनी आनंद कसा व्यक्त केला? म्हणजे वर्ल्ड कपच्या फायनल दिवशी आमच्या घरची इथंच होती फायनल बघायसाठी. आणि फायनल जिंकल्यावर घरची लईच खुश होती इथं. आणि फोटोही काढले आम्ही इथं. आणि सगळ्यांसोबत म्हणजे घरची इथंच होती, मम्मी पप्पा मोठा भाऊ. दिल्लीमध्ये इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होते. खेळ बघायला आलते. 2 दिवस इथंच राहिलेले मित्राच्या घरी. त्यांनी बघितलं खेळायला? ह्याच्या अगोदर कधी आलते का बघायला? ह्याच्या अगोदर नव्हते आले, पहिल्यांदाच आलते. म्हणजे खो खो चालू केल्यापासून पहिल्यांदाच म्हणजे सगळे घरचे आलते फॅमिली बघायला इंदिरा गांधी स्टेडियममध्ये. वर्ल्ड कपच्या स्पर्धा म्हणजे पार पडल्या आणि फायनल जिंकलेलो तेव्हा. तुम्ही आईला काय वाटलं तुझं? घरच्यांनी म्हणजे मी पहिला फोन केला या म्हणून मॅच बघाय. घरची नको म्हणत होते, पैसे लय जाते दे जायला, खर्च लय होते असं म्हणत होते. पण घरच्यांना म्हणलं या नाही का होते, म्हणजे पहिल्यांदाच व्हायला लागले म्हणलं वर्ल्ड कप खो खो. सगळ्यांच्या घरचे यायला लागले ते म्हणलं तुम्ही बी या. मग नको म्हणत होते. परत मी म्हणलं याच. मग आले घरचे. इथं एक मित्र आहे म्हणजे दिल्लीत, ह्यानं सोय केली राहायची. जेवणाचाही सगळा खर्च म्हणजे इथं मित्रानंच केला होता. विक्रम पवार म्हणून नाव आहे मित्राचं. आणि खो खो सुरू केल्यापासून घरच्यांनी मॅचच बघितली नव्हती का कधी? मॅच म्हणजे असं मोबाईलमध्येही बघायचे पण लाईव्ह नव्हते बघितलं. बरं, पहिल्यांदाच बघितलं ते पण वर्ल्ड कप फायनल? हो, वर्ल्ड कप फायनलच बघितलं. बरं, वर्ल्ड कप फायनलचा अनुभव कसा होता? कसा संघ होता पुढचा? किती टफ होता संघ? आणि आम्ही ऐकलं की नेपाळचा संघ टफ होता म्हणून. टीम म्हणजे अशा चांगली होती. नेपाळ टीम चांगली होती, इराण चांगली होती, आपलं साऊथ आफ्रिका चांगली होती. अजून म्हणजे भरपूर टीमा म्हणजे चांगल्या होत्या. यांचा बी म्हणजे पहिलं फर्स्ट टाईमच होतं म्हणून थोडं ह्यांना हे नाही. पण आता पुढले ह्याच्यापेक्षा म्हणजे चांगली म्हणजे प्रॅक्टिसही करून येतेली, चांगली खेळतेली. रामजी, तुमची जडणघडण मातीतील खो खो झाली, मातीत खेळला तुम्ही. आता राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना तिथं मॅटवरचा खो खो असतोय. तर हा फरक ग्रामीण भागातील युवकांना जाणवून देण्यासाठी काय प्रयत्न राहतील? पहिल्या स्पर्धा मातीवर होत होत्या. आता म्हणजे स्टेट आपलं जिल्हा स्टेट मातीवरच होते, पण नॅशनलला डायरेक्ट म्हणजे मॅटवर खेळावं लागते. म्हणून पोरांना थोडं म्हणजे हे होत असते. पण खेळाडूंना मॅट मिळावे अशी प्रयत्न करेल मी. तर म्हणजे आमचे कोचेसही असतील प्रयत्न करतीलच. काय फरक असतो मॅटवरच्या खो खोमध्ये आणि मातीतल्या खो खोमध्ये? काय फरक असतो? मॅटमध्ये खेळाय ताकद लागते, फिटनेस करावं लागतो मॅटमध्ये खेळायसाठी.
मातीत म्हणजे मातीसाठी बी फिटनेस हे करावं लागते, पण ताकद कमी लागते मातीवर खेळताना. आणि मॅटवर खेळताना आपल्याला ताकद, आपल्या मांडीत ताकद पाहिजे, गोळ्यात ताकद पाहिजे, अंकलमध्ये ताकद पाहिजे, ही ताकद पाहिजे. आणि मातीत खेळताना एवढं म्हणजे ताकद एवढी हे नाही लागत, स्किल लागते फक्त. ताकद पाहिजे. मग तुम्ही ती ताकद डेव्हलप कशी केली? काय नेमकं तुमचं त्याच्या पाठीमागचं कष्ट होतं? म्हणजे माझी प्रॅक्टिस आमचे सर आता तर सोमनाथ बनसोडे सर घेते ती प्रॅक्टिस. म्हणजे ह्यांनी फिटनेस माझा सकाळी पहाटे 5ला उठून मला घेऊन यायचे, म्हणजे कॉल करायचे प्रॅक्टिससाठी. आमचं म्हणजे राहुल दादा असतील, हे मला प्रॅक्टिससाठी म्हणजे तेव्हा आपल्या पावसाळ्यात आमच्या इकडे चिखल व्हायचं झाले म्हणजे रस्त्याला. मग राहुल दादा एक आहे, राहुल सावंत म्हणून, हे मला घरी घ्यायला यायचं प्रॅक्टिससाठी गाडीवर. मग इथं आम्ही घरनं निघताना आहे ना, मी म्हणजे पोरांना फोन करायचो की प्रॅक्टिससाठी या, आज वर्कआउट आहे. मग आम्ही सगळी पोरं गोळा व्हायचो. परत सर बी म्हणजे सर यायचे, सरांनी आमचे फिटनेस घ्यायचे. सोमनाथ बनसोडे सर आठवड्यातून आमचं 2 वेळा फिटनेस हे असायचं. फिटनेस म्हणजे काय? फिटनेसमध्ये काय काय असायचं आणि प्रॅक्टिस काय काय असायचं नेमकं? आपलं म्हणजे पहिला तर आपण 5 राऊंड मारायचो अंग, म्हणजे 5 राऊंड रनिंग वॉर्मअप म्हणजे अंग गरम करायसाठी. परत आपलं सेटल रन असतील, म्हणजे सेटल रन, हायने, बेडोगोड्या, परत आपलं पोल टर्न हे करायला लावायचे, इंडिव्हिज्युअल बॅटिंग हे करायला लावायचे सर. आणि ह्याच्यानंतर संध्याकाळचं आमचं फक्त स्किल गेम्स व्हायचा, म्हणजे खो खो फक्त. आणि सकाळच्या टायमिंगला फिटनेस टेस्ट असायची. तुम्ही म्हणताय मॅटवरचं कठीण होतं, पण मातीतलं त्यापेक्षा कठीण. मातीत तर दगड असते, ते बारकी खडं असते, ते लागायचं, जखमा व्हायच्या, काय नाही का? म्हणजे खेळताना एकदा बॉडी गरम झाली खेळताना, असं म्हणजे काय दगड आहे ती काही नाही, फक्त जिकायसाठी खेळावं लागायचं. एवढं काय वाटत नव्हतं मातीत. आता मॅटवर गेल्यावर म्हणजे ताकद वाढवली पाहिजे पोरांनी, असंच म्हणते. जगभरातील एवढे 24-25 संघ होते, कुठला संघ टफ वाटला आणि भविष्यात हा संघ चॅलेंज दिला असं कुठलं वाटतं? असं तर टीम बाहेरच्या देशातल्या म्हणजे नेपाळ चांगले आहे, इराण चांगले आहे, साऊथ आफ्रिका चांगली होती. आणि म्हणजे ह्यांना गेम म्हणजे एवढा अजून म्हणजे हे कळलं नाही, पण तेव्हा कळेल ना, तेव्हा आपल्या भारतात टीमला म्हणजे टक्कर देऊ शकेल. आणि म्हणजे ह्यांच्याकडं ताकद लय आहे, पण स्किल कमी आहे. म्हणून म्हणजे आता सुरुवातीला थोडं ह्यांचं हे झालं, नाहीतर म्हणजे आपल्या भारताच्या संघाला टक्कर देण्यासारख्या भरपूर म्हणजे टीमा तयार होतील. भविष्यात हे देश टक्कर देतील. या एवढं एक मॅच झाल्या, 7-8 मॅच वर्ल्ड कपमध्ये झाल्या, काय आठवणीत राहण्यासारखी एखादी मॅच होती? काय आठवणीत राहिले? मॅच वर्ल्ड कपमधली आठवण काय राहिली? वर्ल्ड कपची आठवण म्हणजे आपण शेवटची मॅच जी फायनल खेळत होतो आणि तेव्हा नेपाळसोबत आम्ही वर्ल्ड कप म्हणजे जिंकलो आम्ही. हेच म्हणजे म्हणजे हेच आठवण म्हणजे राहतेली. कुठला असा खेळाडू टफ होता, कुठल्या असं टीम असं वाटलं की ही मॅच आपल्याला जिंकण्यासारखी नाही तरी पण जिंकलो, किंवा हरत असताना जिंकलो, असं काय आठवणीतलं? असं तर म्हणजे एवढंही काय नाही, पण सगळ्यात म्हणजे टक्कर देणारी टीम म्हणजे नेपाळच होती. आणि ह्यांच्यासोबत खेळून म्हणजे भारी वाटलं ना. आपण भारताच्या टीमला सुवर्णपदक मिळवून दिलं, हे भारी वाटलं. मैत्री झाली का नाही कुठल्या खेळाडू बरोबर? इतर देशातल्या ओळख झाली का नाही? काय ओळख झाली म्हणजे सगळेजण म्हणजे आमचं म्हणजे आपलं म्हणजे नाव होतं ना अल्टिमेटमध्ये, आम्हाला म्हणजे बघत होते बाहेरचे प्लेयर सगळे. मग इथं आल्यावर म्हणजे फोटो हे म्हणजे भरपूर जण काढत होते. आणि अल्टिमेट आणि स्टार पोर्टमध्ये आत्ता वर्ल्ड कप खो खो दिसला, म्हणजे आता भरपूर जण म्हणजे असं फोटोही काढायला येते ते फॅन्स, म्हणजे भरपूर जण झाले ते. असं खो खो विषयी आवड निर्माण झाली म्हणजे पूर्ण भारतात, म्हणजे भारतात तर सगळ्यांना माहीत झाला आहे आता खो खो, आणि बाहेरच्या देशात बी म्हणजे सगळ्यांना कळायला लागले म्हणजे असं खो खो. आणि त्या सगळ्या ह्याच्यात रामजीच फेमस झाला म्हणा. असं काय प्रतिक्रिया आल्या, काय लोकांच्या, काय लोक म्हणले रामजी बाबत? तेव्हा आम्ही ग्राउंडमध्ये एंट्री करत होतो, तेव्हा जी
भारतात टीमला म्हणजे सपोर्ट करणारे जे सगळेजण येत होते हे तेव्हा भारी वाटायचं. आणि तेव्हा आपण इंडियाची जर्सी आपल्या म्हणजे भारताची जर्सी अंगात घातली तेव्हा एक भारी वाटलेलं. ते माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील संघर्षातून उभे राहिलेले खेळाडू खो खो स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलं. भारताच्या वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे खो खोमधील महेंद्रसिंग धोनी, रामजी कश्यप आपल्यासोबत होते. माझे सहकारी औदुंबर बिसेसोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, वेळापूर.